डिवोर्स देणार नाही, मी तुला परत मिळवेन. नंदिनीला डिवोर्स द्यायला जीवाचा स्पष्ट नकार. 30 डिसेंबर 2025च्या भागाच्या सुरुवातीला नंदिनी जीवाकडे फास्ट-ट्रॅक घटस्फोटाच्या मागणी करते. जीवाकडे ती मुक्त करण्याची मागणी करते. जीवा तिला स्पष्ट नकार देत म्हणतो, मी तुला डिवोर्स देणार नाही. मी तुला परत मिळवेन, मुक्त करणार नाही. तुला जी मुक्ती वाटते ती ही मुक्ती नाहीये. तो आपल्या नात्याचा मृत्यू असेल. जीवा रडतच सांगतो की तो हे नातं मरू देणार नाही. त्यावर नंदिनी म्हणते की ठीक आहे, मी आणखी 3 महिने वाट पाहील. तिने आधीच कोर्टात डिव्होर्ससाठी अर्ज केल्याने 3 महिन्याने कोर्टच त्यांना वेगळं करेल असं ती म्हणते. इकडे जीवा नंदिनीमध्ये डिव्होर्सवरून संभाषण होते तर दुसरीकडे मानिनी काव्याला पार्थविषयी समजावण्याचा प्रयत्न करते. जीवा तिला निदान चहासाठी थांब असं म्हणतो तर नंदिनी चहासाठी थांबल्यानंतर जीवा त्याच्या स्टाईलने फुरकी मारून चहा पितो. कॅफेमधील लोक जेव्हा त्यांच्याकडे बघतात तर याचीही तो तमा बाळगत नाही. नंदिनीशी तो सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यात कवितावरून संभाषण होतं. तेव्हा नंदिनी म्हणते की तिनेही त्याच्यासाठी एक कविता केली आहे. जीवा तिला ती कविता ऐकवायला सांगतो की सुटले नात्याचे कोडे, प्रश्नही सरले. काही जखमी उत्तरे, तुझ्या माझ्यामध्ये प्रेम होते, खुळे अन भाबडे माझे. राहिले वेडे शहाणपण माझ्या तुझ्यामध्ये. संपली ती दही साखर हातात जी दिली, एक कडू चव उरली कशी. माझ्या तुझ्यामध्ये सुकून गेले गजरे सारे. तुटले अन दोरे, झाड गेले मरुनी माझ्या तुझ्यामध्ये. सोबतची आसही नको वाटे, एकटेपण शोभते माझ्या तुझ्यामध्ये. गेली जळुनी 7 वचने 7 जन्मांची, राखही उडते आता माझ्या तुझ्यामध्ये. लग्नानंतर होईल प्रेम कधी वाटले होते, माझे तुझे काय उरले माझ्या तुझ्यामध्ये. ती प्रत्येक ओळीनंतर जीवाने दिलेल्या गुलाबाची पाकळी खुडून काढते आणि शेवटी तो गुलाबच ती कुस्करते आणि जीवासोबत प्यायलेला चहाचे पैसेही ती देते आणि तेथून उठून ती निघून जाते. जीवाला अपराधी वाटतं आणि तो ठरवतो की तो या कवितेच्या ओळी नक्की बदलेल. मानिनी पार्थसोबत थोडी गंमत करते आणि लेकाला म्हणते की तिला भूक लागली होती म्हणून मी फ्रीजमधली ती वेलनेट पेस्ट्री संपवली. पार्थ हे ऐकून कावराबावरा होतो कारण ती पेस्ट्री काव्याने त्याच्यासाठी पाठवली होती. मानिनी मुद्दाम त्याला म्हणते की त्याने ती फ्रीजमध्ये ठेवलेली पेस्ट्री संपवण्याचा विचार केला असणार, पण तेव्हा त्याचा राग आडवा आला असेल. मानिनी म्हणते त्याने लपवलं तरी काव्याबद्दलचं प्रेम त्याच्या डोळ्यात दिसतं. मानिनी विश्वास व्यक्त करते की त्याचं प्रेमाचं झाड कधी मरणार नाही. जाता जाता मानिनी सांगून जाते की त्याची पेस्ट्री तशीच फ्रीजमध्ये आहे. पेस्ट्री आणि ती पाठवणारीही तुझीच आहे असं मानिनी पार्थला म्हणते. त्या रात्री नंदिनी आणि काव्यामध्येही संवाद दाखवला आहे. काव्या बऱ्याच दिवसांनी तिच्या ताईसमोर मन मोकळं करते. घरात आई सोडल्यास कोणी बोलत नसल्याने एकटेपणा जाणवत असल्याचं ती म्हणते. स्वतःच्याच माहेरी परकं वाटत असल्याचं ती म्हणते. ताईच्या खांद्यावर ती डोकं टेकते आणि नंदिनीही काही न बोलता तिला थोपटते. काव्या तिच्या कुशीतच झोपते. नंदिनी तिला प्रेमाने उठवते. तेव्हा काव्या आग्रह करते की तिच्या ताईने तिच्याशी बोलावं. पण पूर्वीसारखं काहीच उरलेलं नाही असं नंदिनी म्हणते. तेव्हा काव्या पुन्हा तिच्या मिठीत केवळ शांतपणे शिरते. तर देशमुखांच्या घरी पिठलं भाकरीचा बेत असतो. तेव्हा जीवा आणि पार्थ यांना काव्या आणि नंदिनी सोबत पिठलं भाकरी खाल्ल्याचा एक दिवस आठवतो.
पार्थला काव्यासोबतचा आणि जीवाला नंदिनीसोबतचा एक क्षण आठवतो. त्यावेळी विक्रम त्यांना बायकोचं महत्त्व किती आहे याविषयी सांगतो. मानिनी विक्रम त्यांना सुखी संसाराचा मंत्र देण्याचा प्रयत्न करतात. पण दोन्ही मुलं मात्र विचारात रमलेली असतात. त्यावेळी बोलता बोलता पार्थला ठसका बसतो आणि जीवा पार्थच्या डोक्यावर पाणी थापायला जातो. तेव्हा त्याला आठवतं की असंच पाणी काव्याने जीवाच्या डोक्यावर थापलं होतं. शेवटी पार्थ न जेवताच तिथून निघून जातो. तर मंडळी, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा व त्यासोबत पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.